बघू शकता डेकोरेशनची तयारी चालू आहे। इथे काहीतरी लोखंडाचं करतायत, मूर्ती वगैरे आणल्यात। आय थिंक कुठली तरी थीम आहे, ओल्ड वाली थीम। सो इथे 2 मूर्ती आहेत, त्या सेम आहेत। आता लोखंडाचं स्ट्रक्चर तर रेडी झालंय, आतून काम जोरात चालू आहे। पाठी ह्या लाईट्स आहेत तर इथे लावल्यात बघा, तशा इकडून अशा पूर्ण लावणार आहेत। गाईज या मुंबईमध्ये काय चालू असतं ना काही समजत नाही, कधी ऊन असतं कधी पाऊस असतो। हॉलिजन मारलेत बघा, 1 2 3 4 8 नाही 12 हॉलिजन आहेत। आणि हा आहे मुखदर्शनाचा गेट। सो एकदम वुडनचा आहे, त्याच्यावर सुद्धा लाइटिंग खूप आहे, अजून खूप काम बाकी आहे गेटचं सुद्धा। इकडे सुद्धा जोरदार काम चालू आहे। या शिड्या वगैरे इकडे लावल्यात बघा, ती बघू शकता। फॅन बिनची एकदम कडक सोय करून ठेवले सगळे। आणि इकडून बघा ह्या सगळ्या लाईनी येतात। समोर दिसते ना ते गोविंदा पथक आहे। सो इथे त्यांची मे बी दहीहंडी लागत असेल, थर लागत असतील। नवीन अपडेट झाले ते। मी ना जास्त एक्सायटेड आहे राजाचं डेकोरेशन बघायला, कारण की ती थीम रिव्हील झाले ऑलरेडी। जे ट्रॅफिक झाले ना ते ह्या गेटमुळेच झालं आहे। इकडे हत्ती बित्ती दिसत आहेत आपल्याला। काय समोर ना खूप जोरदार काम चालू आहे आणि इतका गेट इकडून रॉंगचा म्हणजे अपोजिट बाजूने ना पूर्ण कव्हर होत नाही, त्याच्यामुळे मला तिकडे जावं लागेल। बापरे किती काम केलंय गेट वरती। आणि इथून गेलात तर त्या ब्रिजपेक्षा पण हायटेड झालाय तो गेट। सो ना खूप एकदम असा एकदम राजमहल सारखा वाटतोय। आता मी सांगणार नाही, तिथे गेल्यावरच सांगेन ते कुठलं आहे, कारण की मला सुद्धा नाव आठवत नाही। स्वतःची थीम आहे महाकालेश्वर उज्जैनचा मंदिर आणि ह्यांनी डेकोरेशन स्वतः रिव्हील केलंय। सो आता आपण सुद्धा रिव्हील करतोय। समोर बघू शकता, 1 नंबर केलंय। आज मी आलोय आता रोडच्या अपोजिट साईडला आणि इथून समोरून बघू शकता किती मस्त वाटतंय एकदम। सो मी आलो आहे गणेश गल्लीमध्ये। समोर बघू शकता उज्जैनचं मंदिर। वाव गाईज, आपले गणपती बाप्पा ना तिकडे बनतात बघा, पूर्ण पॅक आहेत। हा कळस आहे, हा एक कळसाचं काम चालू आहे। हा कळस मंदिराच्या वरचा, तर तिकडे काम बघा कसं चालू आहे। स्टॅपलर मारून पूर्ण ब्लॅक कलरचं कोटिंग करतायत। सो हॅलो हाय नमस्ते नमस्कार राम राम मंडळी, कसं काय मजेत ना? मी करण आज पुन्हा एकदा थेट लालबागमधून तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर आता मी उभा आहे चिंतामणीच्या गणपतीच्या मंडपाच्या बरोबर बाहेर, कारण की आज आपण येणार आहे चिंचोळीचा चिंतामणी, लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनचं अपडेट। सो सुरुवात करूया चिंतामणीच्या डेकोरेशन पासून। सो आता मी बरोबर मंडपाच्या समोर आहे आणि बघू शकता पाठी इकडे ना गेटचं काम चालू आहे। आता जास्त वेळ न घालवता आपण करूया सगळे एक्सप्लोर करायला सुरुवात। व्हिडिओत लास्टपर्यंत राहा, कारण की सगळ्या गोष्टी आपण बघायच्या, सगळ्या अपडेट घ्यायच्या। जिथे शूट करायला नाही भेटलं तिथलं आपण शूट करायचं नाही, काही रिव्हील करायचा प्रयत्न करायचा नाही। सो चला व्हिडिओला स्टार्ट करूया। लाईट आता भरपूर अपडेट झालंय, बिकॉज बाजूला लाईटसाठी वगैरे बांबू वगैरे उभे केलेत, त्याच्यानंतर लाइटिंग चालू आहे। बघू शकता सगळे वर्कर काम सुद्धा करतात आणि समोर मंडप आहे। मंडपात बघूया काय काय थीम आपल्याला बघायला मिळते। तर चला डेकोरेशनची तयारी चालू आहे। इथे काहीतरी लोखंडाचं करतायत आणि ते बहुतेक कलरसाठी कुठेतरी नेत आहेत आणि समोर मंडप आहे। तर चला बघूया। मूर्ती वगैरे आणल्यात, आय थिंक कुठली तरी थीम आहे, ओल्ड वाली थीम। सो इथे 2 मूर्ती आहेत, त्या सेम आहेत। बाकी पिलर वगैरे आपल्याला दिसत आहेत। त्याच्यानंतर इकडे स्टेजचं सुद्धा दिसत आहे। त्याच्यानंतर तिकडे 2 मोठे पिलर आहेत प्लेनवाले आणि पाठी बघू शकता लोखंडाचं स्ट्रक्चर तर रेडी झालं आहे, आतून काम जोरात चालू आहे। पाठीसुद्धा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये स्ट्रक्चर चालू आहे। मूर्ती वगैरे आपल्याला दिसत आहेत पूर्वीच्या काळातल्या। तिकडे ऑफिस आहे, तर इकडे सुद्धा जोरदार काम चालू आहे। होईल 1-4-5 दिवसात काम बहुतेक रेडी होईल। तुम्हाला पिलर बघायला मिळते, तर इकडे सगळं काम चालू आहे अजून। ती बघा समोर मूर्ती आहे, कुठची तरी देवीची आहे। अजून एक आहे तशीच सेम मूर्ती आहेत, 2 लाईट्स आहेत तर इथे लावल्यात बघा, तशा इकडून अशा पूर्ण लावणार आहेत। तर या लाईट्स आहेत, ह्याच्यातले अजून भरपूर प्लेट तयार करता येते। बाकी इथला एवढाच अपडेट आहे चिंतामणीचा। सो आता जाऊया आपण लालबागच्या राजाच्या मंडप। मुंबईमध्ये काय चालू असतं ना काही समजत नाही, कधी ऊन असतं कधी पाऊस असतो। छत्री घेऊन आलं तर ऊन पडतंय, मध्येच पाऊस पडतोय, तर काही समजत नाही। तर आता मी ना चिंतामणीच्या मंडपाच्या बरोबर समोर चालतोय। सो आता आपण जातोय लालबागच्या राजाचा मंडप बघायला। तिथले अपडेट काय ते आपण घेऊया। इतकं ऊन पडलं, सकाळी तर जोरदार पाऊस चालू होता,
आता इतकं ऊन पडलं की टोपी घालावी लागते. तर आता बघू शकता इकडे ना अजून मी चिंतामणीच्या मंडपाच्या समोरच्या रोडवरच आहे. सो आता आपण जाऊया लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ आणि तिथलं ना सगळं कॅप्चर करायचं नाही कारण की बाप्पा तिथे आकार घेतोय. सो ते आपल्याला रिव्हील करायचं नाही. सो आपण ग्राउंडमध्ये फिरूया. बाकी बाहेरचा गेट वगैरे आपण सगळं दाखवणारच आहोत. सो चला मी सुद्धा एक्सायटेड आहे. मी सुद्धा खूप दिवसांनी रोडला आलो आहे आणि काळा चौकीचा महागणपती बसून आणि तिथपासून स्टार्टिंग केली लाईटची ती बरोबर बाप्पाच्या मंडपापर्यंत चालू आहे. खूप लांबपासून लाईटिंग चालू केले म्हणजे बघू शकता सगळीकडे पोल वगैरे लावून झालेत. रोडच्या दोन्ही बाजूला काम चालू आहे. सो आता मी पोचेन. आपण आधी मैदानातली इन्फॉर्मेशन घेऊया अपडेट वगैरे सगळ्या बिकॉज पुढे मूर्तीजवळ आपण सुद्धा जायचं नाही कारण की तिथलं आपण काही शूट करणार नाही. मैदानामध्ये जाऊया आणि बाहेरून बघूया गेट वगैरे कसा केला आहे. नंतर जायचं आहे मुंबईचा राजाचा मंडपचा अपडेट घ्यायला. चला समोर बघू शकता समोरच आहे. सो मी सुद्धा बघू शकता किती जोरदार काम चालू आहे आणि आतमध्ये मंडप सुद्धा रेडी झालेला आहे. खूप लोक येऊन सुद्धा गेलेत बट मी आलो नाही त्याच्यामुळे मी आज आलो आहे फायनली. तर हे बघा इकडे ना पूर्ण ब्रिजला लाइटिंग वगैरे लावून ओ माय गॉड सगळं रेडी झालं आहे. सो आता आपण जाऊया आतमध्ये. आतमध्ये म्हणजे ग्राउंडमध्ये जाऊया. तिथे ना दहीहंडीचा सुद्धा एक कार्यक्रम असतो त्याच्यामुळे तिथे थोडा पॅसेज रिकामा ठेवला आहे. बाकी सगळं केलं आहे. सो चला मारलेत बघा 1 2 3 4 8 नाही 12 हॉलिजन आहेत आणि हा आहे मुखदर्शनाचा गेट. सो एकदम वुडनचा आहे त्याच्यावर सुद्धा लाइटिंग खूप आहे. अजून खूप काम बाकी आहे गेटचं सुद्धा पण हा गेट आहे मुखदर्शनाचा. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया किती काम झालं आतमध्ये. आणि तिकडे आहे चरण दर्शनाचा ते सुद्धा जोरदार काम चालू आहे. या शिड्या वगैरे इकडे लावल्यात बघा दोन्ही बाजूने आणि पुढे तिकडे लाईन लागते ना तिकडे पॅसेज केलं आणि तिथे गोविंदा पथकाचा थोडा तिथे प्रोग्राम असतो त्याच्यामुळे तिथे जागा रिकामी ठेवले. बाकी आतमध्ये चला शकता फॅन बिनची एकदम कडक सोय करून ठेवले सगळे. आणि इकडून बघा ह्या सगळ्या लाईनी आहेत. ह्या मुखदर्शनाच्या लाईनी आहेत. बाकी इकडे जोरदार काम चालू आहे आणि आता बहुतेक लंच टाईम झालेला असावा त्याच्यामुळे ना थोडे वर्कर्स इतके नाही आहेत. बाकी जेवढे दिसत आहेत तेवढे आपण बघतोयच. सो इथे ना ते गोविंदा पथक आहे. सो इथे त्यांची मे बी दहीहंडी लागत असेल थर लागत असतील मानाची आणि इकडे सगळं कामच चालू आहे. पंखे वगैरे आलेत एकदम कडक सोय केले बघा. तिकडे शिवशंकर दिसत आहेत. बरंच काय इकडे दिसत आहे. तिकडे बघू शकता बेल वगैरे ठेवले आहेत घंट्या मोठ्या. सो इकडे काम सुद्धा खूप जशी अपडेट होती आपल्या मुखदर्शनाची लालबागच्या राजाच्या. आणि आता आपण जाऊया मेन गेटच्या इथे जिथून आपण चरण दर्शन घेतो. बट तिथे आपण आतमध्ये जायचं नाही फक्त गेट बघायचं आहे बिकॉज आपल्याला सगळ्या गोष्टींना अशा एक्सपोज करायचं नाही आहे. सो चला बघूया समोर गेट आहे आणि इकडे पाठी आहे. चला जाऊया बघूया काय नवीन अपडेट झाले ते. मी ना जास्त एक्सायटेड आहे राजाचं डेकोरेशन बघायला कारण की ती थीम रिव्हील झाले ऑलरेडी. तो मला बघायचे समोरासमोर बघायचे. ट्रॅफिक झाले ना ते ह्या गेटमुळेच झालं आहे. इकडे हत्ती बित्ती दिसत आहेत आपल्याला. समोर जायला मलाच जागा नाही. केवढा मोठा गेट आहे बघा वुडनचा तो पण. समोर ना खूप जोरदार काम चालू आहे आणि इतका गेट इकडून रॉंगचा म्हणजे अपोजिट बाजूने ना पूर्ण कव्हर होत नाही त्याच्यामुळे मला तिकडे जावं लागेल आणि हा पूर्ण गेट घ्यावा लागेल. खूप बघा इकडे सगळं सामान वगैरे ठेवलं आहे आणि काम किती चालू आहे बघा. ठोकाठोकी एकदम धाड सगळे गेट वगैरे ठोकतायत. सो खूप जास्त काम बाकी आहे पण खूप जास्त काम झालंय सुद्धा. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा काहीच झालं नव्हतं बट आता ना मोस्ट ऑफ दिस सगळं काम झालंय. बापरे बापरे किती काम केलंय गेट वरती. आणि इथून आपल्या लालबागच्या राजाला आपण चरण दर्शन घ्यायला जातो. हीच ती गल्ली बघा किती एकदम स्ट्रक्चर बघा. बाबा एकदम एक नंबर केलंय. अफलातून झालंय काम. गेटचं इतकं सुंदर काम केलंय तर आतमध्ये बापरे डेकोरेशन तर उफ एकदम भारी. सगळीकडे लाइटिंग वगैरे लावले पण आपण ना आतमध्ये जाणार नाही आहोत किती काय झालं तरी. इकडे हत्ती बित्ती लावलेत पूर्ण एकदम राजेशाही महल वाटतंय. सो इतकी अपडेट होती. आता समोर अजून एक गेट दिसतोय तो तिकडे अजून तिसरा गेट.
इथे समोर आहे आणि मिडलला हा गेट आहे, त्याच्या पुढे अजून एक गेट आहे आणि हा इकडे एक थर्ड गेट आहे. सो आता आपण त्या साईडला जाऊया आणि पूर्ण क्लिप भेटते काय बघूया. सो चला बघूया. पूर्ण गेट आपला कॅप्चर होतोय. तसं म्हणायला गेलं तर त्या ब्रिजपेक्षा पण हायटेड झालाय तो गेट. सो ना खूप एकदम असा एकदम राजमहल सारखा वाटतोय. जर हा गेट नसतो ना तेव्हा वाटणार पण नाही की इथे लालबागचा राजा बसतो. इतका सुंदर गेट झालाय. बापरे, खूपच जास्त म्हणजे काय बोलू शकत नाही गेटबद्दल. पण अजून काम बाकी आहे बघा. हत्ती बित्ती लावले, देवी वगैरे समोर आहे. एकदम असा राजमहलचा फील येतोय. सो त्याच्यावर लाईट्स वगैरे आले ना की खूप भारी वाटेल, बाप वाटेल. एक नंबर. 3 गेट आहेत, एक हा आहे आणि एक तिकडे आहे जो की मैदानातला आहे. आणि हा बाप्पाच्या चरण. ती अपडेट होती लालबागच्या राजाच्या डेकोरेशनची, मंडपची. सो आता आपण जाऊया मुंबईचा राजाचा डेकोरेशन आहे. सो ते बघायला आपण आता जायचं आहे. बिकॉज ते डेकोरेशन रिव्हील झालं आहे. आता मी सांगणार नाही, तिथे गेल्यावरच सांगेन ते कुठलं आहे, कारण की मला सुद्धा नाव आठवत नाही. सो आता आपण तिथे जाऊया आणि तिथले अपडेट घेऊया. सो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पूर्ण कंटिन्यू राहा, जेणेकरून तुम्हाला समजेल काय झालं आहे. लालबागच्या राजाच्या डेकोरेशनचा पूर्ण अपडेट झालेला आहे. जेवढं जमलं तेवढं मी घेतलं आणि आता आपण आलो आहोत बरोबर समोर मुंबईचा राजाच्या गेटच्या समोर. सो तिथली सुद्धा अपडेट खूप मस्त आहे, कारण की तिथलं डेकोरेशन यंदा खूप जास्त फेमस आहे. म्हणजे दरवर्षी फेमस असतं, पण यंदा खूप जास्त युनिक असणार आहे. आणि तशीच मूर्तीसुद्धा असेल युनिक, खूप मस्त अशी अट्रॅक्टिव्ह देखील असेल. सो समोरच आहे मुंबईचा राजाचा मंडप. सो तिथले सुद्धा अपडेट घेऊया. मी स्वतः एक्सायटेड आहे, कारण मी पहिल्यांदा तिथली व्हिडिओ करतोय. चला, आलो आहे मुंबईच्या राजाच्या गेट समोर आणि इथे डेकोरेशनची थीम आहे महाकालेश्वर उज्जैनचा मंदिर. आणि ह्यांनी डेकोरेशन स्वतः रिव्हील केलं आहे. सो आता आपण सुद्धा रिव्हील करतोय. महाकालेश्वरचं उज्जैनचं मंदिरचा थीम इथे बनते एकदम प्रॉपर, जशीच्या तशी, काहीच डिफरन्स नाही. थोडाफार असेल 19-20, बट दिसतंय तर मला एकदम सेम टू सेम. तर तुम्हाला सुद्धा मी दाखवतो. तसं बघा, इथे समोरच गेट आहे आणि अगदी समोर आहे गेटच्या. सो आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. मूर्ती तिथे आपण जायचं नाही आहे. समोर बघू शकता, एक नंबर केलाय हा गेट आहे. आणि याच्यावर छोट्या डिटेल्स बघू शकता. खूप मोठा गेट आहे आणि देवी वगैरे बघू शकता. खूप छोटे डिटेल. आता रोडच्या अपोजिट साईडला आणि इथून समोरून बघू शकता किती मस्त वाटतंय. एकदम सेम टू सेम उज्जैन. वाव, एक नंबर. अजून काम खूप बाकी आहे, पण इतकं काम झालंय ना ते खूप छान वाटतंय. आणि आतमध्ये बसतो आपला मुंबईचा राजा. तर चला आतमध्ये जाऊन सुद्धा बघूया. थोडंसं आतमध्ये जाऊया, मूर्तीच्या इकडे जाऊया नको. सो चला, समोर बोर्ड आहे गणेश गल्ली आणि समोर आहे गणेश गल्ली. तर चला आतमध्ये पूर्ण लाइटिंग झगमग. सो मी आलो आहे गणेश गल्लीमध्ये. काम समोर बघू शकता उज्जैनचं मंदिर. वाव, एक नंबर वाटतंय. बघूनच खूप भारी वाटतंय. आतमध्ये बाप्पा विराजमान झाले की कसलं भारी वाटेल. खूप काम बाकी आहे. हे सगळं इकडे काम चालू आहे अजून. पिलर वगैरे सगळं आलं आहे. आपले गणपती बाप्पा ना तिकडे बनतात बघा, पूर्ण पॅक आहेत. आपण सुद्धा तिकडे जायचं नाही, ते तिकडे बनतात आणि त्यांचा डेकोरेशन, त्यांचा मंडप इकडे आहे उज्जैन. वाव. आणि इकडे बघू शकता पिलर वगैरे सगळ्या गोष्टी आल्यात. खूप मोठं काम चालू आहे आणि खूप म्हणजे थीम खूप मस्त निवडले यावर्षी. दरवर्षी चांगली असते, पण यावर्षी खूपच अशी युनिक थीम आहे. बघू शकता कसं आहे. हा एक कळसाचं काम चालू आहे. हा कळस मंदिराच्या वरचा आणि तिकडे मंदिर. वाव. आणि आतमध्ये बाप्पा बसणार आहे आणि काम चालू आहे जोरदार. वाव. इथे खूप जास्त अपडेट झाल्या, इकडे काम बघा कसं चालू आहे. स्टॅपलर मारून पूर्ण ब्लॅक कलरचं कोटिंग करतायत. आणि इथे खूप सामान आहे. खूप ते सगळं आता ना हे पूर्ण ब्लॅक कलरच्या ह्याच्याने कोटिंग केलं आहे त्याला. आणि त्याच्यावरती ते गोल्डन कलर स्ट्रक्चरवाला चढवत आहेत बघा. पूर्ण वुडन आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर पत्रे आहेत. खूप गोष्टी लोखंडापासून सगळ्या गोष्टी यूज केल्या आहेत. आणि हे बघू शकता इथे सगळं सामग्री बघू शकता. ही सगळी यूज होणारी सामान आहेत. वाव. ह्याच्यात खूप मेहनत घेतल्या लोकांनी. खूप जास्त होतं गणेश गल्लीच्या आपल्या मुंबईच्या राजाचं डेकोरेशन. बाप्पा तिकडे आकार घेतोय आणि इकडे बाप्पाचं डेकोरेशन तयार होत आहे.
उज्जैनचं मंदिर खूप मोठं, खूप जास्त मेहनत आहे डेकोरेशनवरती. खूप मी माझे सुद्धा डोळ्याचे एकदम थक्क झाले की किती मेहनत आहे, बापरे खूप जास्त मेहनत आहे. सो आता आपण बाहेर जाऊया, व्हिडिओचा एंड करूया. तर चला बघूया अजून काय बघायला मिळतं का. हे तर बघा बाबा, मस्त एक. सो इथे लाइटिंगचं काम चालू आहे बघा वरती, समोर गेट आहे. चला, इतके अपडेट मला भेटलं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. जसं आहे तसंच, कारण की पहिलं आपण बघितलं चिंतामणी, नंतर लालबागचा राजा, नंतर मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा राजा, या सगळ्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनचा अपडेट आपण घेतल्या. सो बाकी जर तुम्हाला अजून हवं असेल तर कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. या व्हिडिओचं टार्गेट आहे आपलं 200 गणपती बाप्पांच्या कमेंट आला पाहिजे, गणपती बाप्पा मोरया. सो बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सफर कोकणाची यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब मात्र करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, बाय.